हाय हॅलो नमस्कार. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आलूचे पराठे आणि त्याच्यासोबत चटपटी टेस्टी चटणी. तर आलूचे पराठे बनवण्यासाठी मी 5 बटाटे घेतले. त्याच्यामध्ये 1 कांदा मोठा साईजचा बारीक चिरून घेतला आहे. 2 ते 3 मिरच्या घेतल्यात, त्या पण बारीक चिरून घेतल्यात. कोथिंबीर टाकली आहे. त्याच्यानंतर पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ असं टाकून हे हाताने आता छान असं मिक्स करून घेते. बटाटा थोडा क्रश करून घेतला आणि मग हाताने मिक्स करायला एकदम सोपं जातं. तर मी हाताने हा एकदम व्यवस्थित एकजीव करून घेते मिक्स करून. एकदम साधी सोपी आणि सरळ पद्धत आहे. घरातल्या सामानामध्ये आलूचे पराठे खूप सुंदर बनतात, बटाट्याचे पराठे. तर तुम्ही पण बनवून बघा, ट्राय करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. तर असं व्यवस्थित अगदी बटाटा आणि ते कांदा जे पण आपण मिश्रण तयार केले याच्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे म्हणजे आमचूर पावडर टाकू शकता, चाट मसाला टाकू शकता. मी जे आहे घरात सामान त्याच्यामध्येच बनवते. तर मी काय वेगळं अजून काय टाकलं नाही, एवढंच टाकलं आहे. याच्यामध्ये पनीरचे बारीक पीस करून असे क्रश करून सुद्धा टाकू शकता. त्याने टेस्ट खूप येते, म्हणजे आलू पराठा पनीर असं होऊन जातो, छान होतं ते. आणि हे चटणीसोबत, केचपसोबत किंवा दहीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर असं आपलं साधन तयार झालं आहे. मी चपातीचं नॉर्मल असं पीठ थोडंसं कडक असं मध्ये म्हणून घेतलं होतं. अगदी सॉफ्ट नाही, एकदम कडक नाही, जसं आपण पोळीला बनवतो त्या टाईप थोडंसं कडक. तर असं छान मळून घेतले आणि त्याचे असे मध्यम आकाराचे जसं आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने, आपल्याला पराठ्याची जेवढी साईज पाहिजे त्या हिशोबाने आपण हे असे गोळे करून घ्यायचे. तर मी अगदी एक साईडला काढलं, जेवढं लागतं तेवढंच घेते. लागलं तर मी त्याच्यातलेही घेईन. ह्याच्यात आपल्या एवढ्याशा गोळ्यामध्ये आपले किती बनत आहेत ते बघते. तर याच्यामध्ये 6-7 बनत आहेत. अजून पीठ मी वळून ठेवलं आहे हे लावण्यासाठी साईडला पीठ. आता पहिल्यांदा काही लोकांना असं वाटी करून पराठा लाटायला जमत नाही बनवून, जसं आपण मोदकामध्ये सारण भरतो किंवा पुरणपोळीमध्ये भरतो तर जमत नाही. तर मी एक साधी पद्धतीची तयार करून घेतलं, पेपर वगैरे टाकून, कारण तेल राहतं. तर साधी अशी पोळी, थोडीशी जाडसर पराठा बनवून घेतला आहे. त्याच्यावरती आता आपल्याला सारण लावायचं आहे. बघू शकता आपल्याला मध्यम आकाराची अशी पोळी मी लाटून घेतली. याच्यापेक्षा छोटी साईज केला तरी चालेल, ही खूपच मोठी झाली आहे थोडी. आणि सारण असं मस्त बटाटा वड्याला जसं करतो त्या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं पूर्ण असं त्याच्या राऊंडमध्ये. सेम पुरणपोळीला पण असं करतात, ज्यांना जमत नाही वाटी करून ते असं करू शकतो. आणि अशा पद्धतीने छान असा पराठा लाटून घ्यायचा. हा जरी फुटला तरी तव्याला चिटकत नाही, काहीही होत नाही, एकदम व्यवस्थित आणि छानच बनतात. आणि पराठ्याला शेकवताना नंतर तुम्ही तूप लावू शकता, बटर लावू शकता. मी नॉर्मली लाईटली तेल लावलं आहे, जास्त नाही, कारण आता थंडीचे दिवस आहेत. तेलकट तुपकट वगैरे खाल्लं की खोकळा वगैरे जरा जास्त जोर धरतो, त्यामुळे लाईटलीच लावलं आहे. आता माझंही बघू शकता लाटताना थोडासा पराठा फाटला आहे, पण त्याने काहीही होत नाही, पराठा तुटत नाही, फाटत नाही, काहीही होत नाही. जरी सारण आपल्याला बाहेर दिसत आहे. जेवढी साईज तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईजची, जेवढी जाड साईज पाहिजे तेवढी छान असं लाटून घ्यायचं आहे. दोन्ही प्रकारे तुम्हाला तर अशा पद्धतीने छान असं लाटून घ्यायचं एकदम व्यवस्थित ते. आणि मंद आचेवर असं गोल्डन होईपर्यंत जसं आपण पोळी भाजतो त्या पद्धतीने दोन्ही साईडने शेकून घ्यायचं आहे. तर आमचा व्हिडिओ शूट करणारा थोडा कॅमेरा हलवतोय मोबाईल, कारण स्टँडला लावला नव्हता मोबाईल, त्याने हातातच घेऊन शूट करत होता. त्याला भरपूर सवय आहे, म्हणाल माझ्या छोट्याला. तर आणि त्याचेच फेवरेट जास्त आहेत म्हणजे घरात आलू पराठे, हे त्याला जास्त आवडतात, त्याच्यासाठीच बनवले. दोन्ही साईडनं असं गोल्डन कलर येईपर्यंत छान असं शेकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती तेल, तूप किंवा बटर आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता. आणि अशा पद्धतीने सगळे पराठे आपल्याला बनवून घ्यायचे. तर आता वाटी कशी करतात ते मी तुम्हाला दाखवते. सेम मोदकासाठी आपण वाटी करतो त्या पद्धतीने वाटी तयार करायची आहे, त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि ते सारण एका हाताने दाबून अशी वाटी पूर्ण गोल गोल करून घ्यायचे. मोदक्याला फक्त आपण पाऱ्या पडतो, याला पाऱ्या वगैरे नाही. त्याच्याने यालाही असं छान लाटून घ्यायचं आहे मस्त. यालाही त्याच पद्धतीनं आकाराचं येईपर्यंत शेकून घ्यायचं. अशाच पद्धतीने एकदम सॉफ्ट अँड टेस्टी
पराठे आपण छान सगळेच बनवून घेणार आहोत. जास्त असं काळपट करायचं नाही, फक्त गोल्डन कलर येईपर्यंत शिकवायचं आहे, कारण बटाटा शेकायला असं वेळ लागत नाही. आणि अशा पद्धतीने आपले सगळे पराठे रेडी झालेत. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहेत आणि छान आहेत, लाईट वेट आहेत, खायला सुद्धा हेल्दी असतात कढीत वगैरे. आता आपण चटणी बनवून घ्यायची आहे. तर चटणीसाठी मी घेतले ओला नारळ, त्याच्यानंतर चण्याचे डाळिंब म्हणजे फुटाणे, त्याच्यानंतर मिरची घेतली 3-4, लसणीच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ. सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्याच्यानंतर पेस्ट छान असं वाटून होतं त्याच्यासाठी. तर छान असं वाटून घ्यायचं आपल्याला थोडं पाणी टाकून. आणि आता आपलं वाटून झालंय, तर एक मी कढईमध्येच घेतले तेल. माझ्याकडे ते तडका पॅन नाही आहे, त्याच्यासाठी मी तसंच तडका देते. माझ्याकडे 2-3 सेम चमच आहेत, बरं पडतं ते. तर कढीपत्ता टाकले, राई जिरं टाकले, छान असं राई फुटून द्यायची, तडतडायची. पेस्ट बघू शकता तुम्ही, असं चटणी मी पातळसर करून घेतली आहे. आता आपले छानपैकी तडका लागलाय. थोडासा हिंग ह्याच्यावर टाकायचं आपल्याला, म्हणजे अजून पौष्टिक होते, पचायला जड जात नाही. आणि पराठ्यांसोबत ही चटणी खरंच खूप छान लागते. तर तेल गरम झाले आणि राई सुद्धा आपली जी मोहरी आहे ती फुटायला लागली व्यवस्थित. कढीपत्ता आहे थोडासा एकदम असा ब्राऊन कलर, गोल्डन कलर ये पण घेतलाय, म्हणजे तो टेस्ट छान येते आणि तो पोटातही जातो, कारण तो चोरला जातो कडक झाल्यावर, त्याच्यामुळे. आता थोडंसं वरतून हिंग टाकते. फोडणी छान झाली आपली, हिंग टाकलंय. हिंग थोडासा गरम करून घ्यायचा आणि बस तडका लावायचा चटणीला. ही चटणी तुम्ही मेंदू वडा, इडली, डोसा, अप्पे बनवा, कोणतेही पराठा, भाकरी त्याच्यावरती यूज करू शकता, खाऊ शकता. हे ऑल इन वन आहे. हॉटेलमध्ये सुद्धा ही अशीच एक चटणी बनवून ठेवतात ते लोक. त्याच्यानंतर कोणत्याही डिशबरोबर सर्व करतात, म्हणजे मेंदू वडा, इडली, वडा सांबार, उत्तप्पा, डोसा, जे काय असेल त्याच्याबरोबर. तर अशा पद्धतीने आपली छान चटणी झालेली आहे आणि मस्तपैकी असं आता आपण खाणार आहोत. धन्यवाद.